वाटेत साप आला, तो जर रागीट नसेल तर तो असा असतो. कशा प्रकारे तो दिसल्यानंतर पुन्हा परतला. जवळ येऊन तो तोंड उंचावून बघायला आला तेव्हा त्याच्या लक्षात येत होतं एक व्यक्ती आपल्या समोर आला, कारण हल्ल्याशिवाय त्याला दिसत नाही. आपल्याच वाटेनं ते जात असतात. काही रागीट असले थांबवू शकतात. तुम्ही थांबून काही वेळ तुम्ही थांबलात ते आपण निघून जातील. तुम्ही आपल्या वाटेने निघून गेलात तर ते सुद्धा आपल्या वाटेने निघून जातील. त्यापेक्षा वेगळं काय करणार नाहीत. नागाविषयी बरेच गैरसमज आहेत. स्वतःहून चावत तर शेतामध्ये सगळी प्रेते पडली असती, लक्षात घ्या. आपला हात पाय लागल्यानंतर ते आपल्या जीवाला घाबरून चावण्याचा प्रयत्न करतात. बघू शकता माझ्या किती जवळ आहे हा, आणि तो स्वतःहून काही करत नाही सांगण्याचा आमचा जो प्रयत्न असतो आहे तो आपल्या वाटेत असा निघून जाते. लक्षात घ्या. थोडीशी जास्त हालचाल वाटली त्याला कशा प्रकारे तो वेगान जातो आणि सपना काढतोय. बघू शकता तो जंगलात मुक्त आहे. तो निघून जाईल. जास्त आपण त्याला डिवचलं काय केलं तर तसं फणा करून थांबेल. आता मात्र तो घाबरला आहे आणि घाबरल्याचा सिग्नलच तो फणा आहे, लक्षात घ्या.